गुड मॉर्निंग, मी स्वाती कदम फ्लाइंग राणी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत करते। आजही मी गोव्याला स्टे करणार आहे आणि आज मी जाणार आहे नॉर्थ गोवा फिरायला। तो मी आता सकाळीच ब्रेकफास्ट केला आणि आता मी निघालेली आहे कॅन्डलूम बीचला। तर बीचला जाण्यासाठी मी कलंगूटवरून बस ट्रान्सपोर्ट अवेलेबल आहे, तर मी बस घेतलेली आहे। बसचं हार्डली तिकीट 10 ते 15 रुपये असतं। त्याच्यामध्ये तुम्ही 4 किलोमीटरपर्यंत ही बस जाते आणि आपण कॅन्डलूम बीचला पोहोचतो। आता जाऊया कंडलूम बीचला आणि थोडा एक्सप्लोर करूया, थोडी ऍक्टिव्हिटीज करूया, थोडी मजा करूया। क्रिशा, आता आपण कुठे चाललोय फिरायला? कंडलूम बीचला। आणि तिथे तू काय मजा करणार आहे? तिथे खूप मजा करणार आहे, खेळणार आहे, काही काही करणार आहे। स्विमिंग करणार आहे? स्विमिंग करणार आहेस? हा, स्विमिंग करणार आहे। आणि खूप सारी मजा पण करणार आहेस? हा, खूप सारी मजा पण करणार आहे। वाव। तर तुम्ही आमच्याबरोबर राहा आणि कंडलूम बीच एक्सप्लोर करा। तर इथे आहेत आई बसलेल्या आणि त्या पण एन्जॉय करतायत। सो अशी ही आमची रोड ट्रिप सुरू झालेली आहे। चला मग भेटूया कंडलूम बीचला। लेट्स गो फ्लाइंग राणी। सो मी कॅन्डलूम बीच बस स्टॉपला उतरले आणि तिथून आता आम्ही 500 मीटर वॉकिंग आहे कॅन्डलूम बीच आणि आम्ही चालत चाललो। तर इथे आजूबाजूला खूप सारं असं मार्केट आहे, तर तुम्हाला मी ते मार्केट दाखवते। हाय क्रिशा। हाय मम्मा। क्रिशा खूप एन्जॉय करते है ना क्रिशा? हा, मी खूप एन्जॉय करते। सो मी आता पोहोचलेली आहे कॅन्डलूम बीचला। कंडलूम बीच। प्रत्येक ठिकाणी आपल्याला शॉपिंग सारखं दिसणार आहे। सो हे कंडलूम बीच। सो वाळू सुरू झालेली आहे, म्हणजे बीच आता लवकरच जवळ आहे। हा बघा बीच, लांबून आपल्याला बीच दिसत आहे। अजून जवळ जाऊया, थोड्याशा ऍक्टिव्हिटीज करूया। कंडलूम बीच पाणी तुम्ही बघू शकता, खूप जवळ येतंय। खूप क्लीन बीच आहे आणि इथे जास्त क्राऊड पण नाही आहे। त्याच्यामुळे जर तुम्ही कधी नॉर्थ गोवाला आला फिरायला तर तुम्ही कंडलूम बीचला नक्की व्हिजिट करा। इथे शाकाही आहेत, 200 for 1 hour असं तुम्ही घेऊ शकता। हे बघा, जास्त काहीच गर्दी नाही आहे आणि समुद्र खूप छान असा अथांग दिसतोय। मी कदाचित पाण्याचा आवाजही ऐकू शकाल की पाणी खूप जवळ आहे। तर जवळ जाते आणि तुम्हाला दाखवते बीच व्ह्यू। खूपच क्लीन व्ह्यू आहे, छान पाणी आहे आणि भरती आलेली आहे। वाळू बघा। एन्जॉय करता ना? आवडला आई? मस्त, त्यांचा एन्जॉय चाललाय, खूप त्यांना छान वाटतंय। आणि तुम्ही बघू शकता की पाणी खूप क्लीन आहे, छान आहे। आणि हाय टाईड आहे, त्यामुळे एकदम बीचच्या जवळच पाणी येते। बघा इथेच आहे बीच। माझे पाय मी इथेच आहे आणि पाणी बघा कुठे येतंय बघा, एकदम मी बीचच्या जवळ आहे आणि पाणी येतंय। हा, जेटस्की ऍक्टिव्हिटी घेतलेली आहे 600 ला आणि आई जाणार आहेत। लेट्स सी त्यांचा एक्सपिरियन्स। आपण वर जायचं, तिकीट घेऊन येईल ना तो। आई तुम्हाला कसं वाटतंय? आता आपण एक ऍक्टिव्हिटी घेतली जेटस्की, खूप छान वाटतंय। मुलगा सून माझी खूप एन्जॉय करतायत। हा, मी पण त्यांच्याबरोबर करते आणि त्या ऍक्टिव्हिटीजला जाऊन येतील आणि मग त्यांचा एक्सपिरियन्स शेअर करतील की त्याला जेटस्की कसं वाटतं। चला बघूया जेटस्की। चला, सो हे आहे तिकीट काउंटर कॅन्डलूम बीच।
सो इथे तिकीट घ्यावं लागतं 600. सो आम्हाला गोपाल गाईड भेटलेले आहेत आणि ते घेऊन जाणार आहेत आईंना जेट स्कीला. बघूया हा एक्सपिरियन्स कसा असेल. चला लेट्स गो. हे असं जॅकेट आहे. सो सेफ्टी इज व्हेरी इम्पॉर्टंट. आधी सेफ्टीसाठी जॅकेट घातलेलं आहे. मिळून ते हे करावं लागतं. आणि ही आहे आमची जेट स्की आणि आई आता ऑन बोर्ड करतायत. हो येस. बघा चलो तू जरा हे पाण्यात ढकलायला लागतंय कारण इथे दोन जेटच्या बाहेर आहे ही. जोर लगा के हशा चलो. चलो ओके. सो आई आता जेट स्की करायला जात आहेत. पाणी थोडं हाय टाईड आहे. सो हे असं आता पाणी आई आता गेलेले आहेत आतमध्ये. ते पहिल्यांदाच हे सगळ्या ऍक्टिव्हिटीज करत आहेत. इथे आहेत क्रिशा आणि गौरव. क्रिशा ते आता येत आहेत. जास्त एक्साइटेड आहेत आणि त्या अजून एक राऊंड मारतायत. सो आता आपण आईंना एक्सपिरियन्स विचारूया की त्यांना कसं वाटलं. आई कसं वाटलं पहिले मला सांगा. खूप भारी वाटलं पाण्यामध्ये. तुम्हाला एन्जॉय आला. खूप एन्जॉय. हो खूप मस्त एकदम मधम. नाही अजिबात नाही भीती वाटत. खूप छान वाटतं. मस्त मजा केल्यानंतर ऍक्टिव्हिटीज केल्यानंतर आता टाइम फॉर लंच. सो आता आम्ही चाललोय लंच करायला. बोल लंच करायला. बघूया आता मस्त असं बीचवर कुठे लंच करता येते. सो इथे मी ऑर्डर केली होती पापलेट थाळी आणि सुरमई थाळी. सो पापलेट थाळीमध्ये आलेला आहे राईस, एक फिश फ्राय, करी
मला सांगा की तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला. आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बघत राहा फ्लाइंग रवी. तोपर्यंत बाय बाय.